पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली गेली आहे। पनवेल सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या प्रकरणाची अंतिम सुनावणी आता 21 एप्रिलला पार पडेल। आपली आई महिला पोलीस अधिकारी असून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही याचं वाईट वाटतं अशी खंत अश्विनी बिद्रेच्या मुलीनं व्यक्त केली आहे। बोलताना तिला अश्रूही अनावर झाले। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणींना उबाठा पक्षानं पत्र पाठवलंय। मुंबईतील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमांचं काटेकोर पद्धतीनं पालन व्हावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे। पुण्याच्या भिगवणमधील ग्रामसभेत गदारोळ झाला। भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त सभेचं आयोजन केलं गेलं होतं। या सभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला। माढा तालुक्यातील हेमा धडे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान रुग्णालयात अस्वच्छता असल्यानं महिलेवरती प्रसूतीनंतर स्वतःच रुग्णालयाची सफाई करण्याची वेळ आली, तर पतीला सुद्धा अस्वच्छ शौचालय साफ करावं लागलं। दरम्यान स्वच्छता कर्मचारी येत नसल्याचं वरिष्ठांना कळवलंय अशी प्रतिक्रिया रुग्णालयाकडून दिली जाते। श्री विठ्ठल मंदिर परिसरातील बहुचर्चित असलेला विकास आराखडा हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना सादर झाला, मात्र प्रशासनानं अधिकृत दुजोरा न दिल्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे। सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कार्याध्यक्ष पैलवान तौफिक शेख यांनी ज्येष्ठ नेत्यांसमोर बैठकीतनं बाहेर पडत संताप व्यक्त केला। दरम्यान त्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा सुद्धा दिलाय। थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं। प्रतापसिंह महाराजांनी सगळ्यात आधी त्यांच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी महिलांसाठी शाळा सुरू केली असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय, पण उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे। उदयनराजेंच्या वक्तव्यावरनं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले। प्रतापसिंह यांचं कार्य काय, प्रतापसिंह म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो का असा सवाल त्यांनी विचारला। उदयनराजे असं बोलणार असतील तर आम्हालाही बोलावं लागेल असं हाके म्हणतात। एफबी म्हणजे फुकट बाबूराव असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला होता। दरम्यान गद्दार बाबूरावपेक्षा फुकटचा बाबूराव काय वाईट आहे असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलंय। कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनावणेंनी केलाय। कृषी मंत्र्यांना बेताल वक्तव्य करणं शोभत नाही असंही ते म्हणाले। लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी भुजबळ समर्थक DK जगताप तर उपसभापतीपदी ललित दरेकर यांची बिनविरोध निवड झाली। बाजार समितीचा खरा मालक शेतकरी असून त्यांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असू असं नवनिर्वाचित सभापती DK जगताप यांनी स्पष्ट केलं। केंद्राकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला गेलाय। महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प मंजूर झालेत। राज्यातल्या मूलभूत सुविधा वाढवण्यावरती भर देण्यात येणार असून मुंबईतल्या अनेक प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। चंद्रपूरमध्ये गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सुधीर मुनगंटीवार, जोरगेवार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। यातून चंद्रपूर जिल्ह्यात 17,431 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे आणि यामधनं 14,100 रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील। शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील अनेक राज्यात पीक विमा योजना सुरू आहे, मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी विमा कंपन्यांनाच फायदा होताना दिसतोय असा आरोप केलाय राजू शेट्टींनी। गेल्या 5 वर्षात विमा कंपन्यांना 50,000 कोटींचा नफा झाल्याचं शेट्टींनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावरती येतात। त्याच पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर मोठी तयारी सुरू आहे। पोलिसांचाही तगडा बंदोबस्त तैनात केला गेलाय। किल्ले रायगडावरती होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इलेक्ट्रिक कारनं प्रवास करतील। यासाठी माती टाकून रस्ताही तयार केला गेलाय। या रस्त्यावरनं इलेक्ट्रिक कारची चाचणी घेण्यात आली। भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही तर मोठा उठाव होईल असं विधान आमदार महेंद्र दळवींनी केलंय। प्रोटोकॉलनुसार गोगावले 4 टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना हे पद मिळणं अपेक्षित आहे असंही दळवी म्हणतात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। सरकारमध्ये काय सुरू असतं हे बावनकुळेंना ठाऊक नसतं। कर्जमाफीच्या चर्चेसाठी बावनकुळेंनी मुहूर्त शोधावा असा टोलाही बच्चू कडूंनी लगावलाय। वित्त खात्याच्या सचिवांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची एक बैठक पार पडली। दरम्यान 7 तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणारच
असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रभादेवीत बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं गेलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं गेलं. यावेळी आठवलेंनी बाबासाहेबांनी वापरलेलं वायोलिन वाजवण्याचा आनंद घेतला. विकासाच्या दृष्टीनं आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांना दत्तक घेत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी केली आहे. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून या भागाचा म्हणावा तसा किंवा अपेक्षित असा विकास झालेला नाहीये, असंही उईके म्हणाले. सिंधुदुर्गातल्या नांदगाव वाघेरीमध्ये कृषी बाजार समितीचं नवं मार्केट यार्ड उभारलं जाणार आहे. नारायण राणे, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झालं. दरम्यान नामफलकाचंही अनावरण केलं गेलं आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातल्या प्रकाश बिडकर बेपत्ता प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. बिडकर कुटुंबियांना तातडीनं न्याय देण्याची मागणी वैभव नाईकांनी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोरिवली पश्चिम परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी बेकायदेशीर कामांचा आढावा घेतला. दरम्यान संबंधितांवर तातडीनं कारवाई करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. मनमाड, नांदगाव आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगावमध्ये भव्य शोभायात्रा निघाली. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा तिसरा अहवाल सचिवांकडे सादर झाल्यावर आता 3ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करतील. त्यानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अहवालाबद्दल काय निर्णय देतात हे पाहावं लागेल. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी भिसे कुटुंबाचं सांत्वनही केलं. पुण्यातील गर्भवती मातेच्या मृत्यू प्रकरणी सरकारकडनं वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सरकारनं हे रुग्णालय ताब्यात घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्याच्या हांडेवाडीतील एका कुत्र्यावर तरुणानं अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हलीमुद्दीन शेख नामक तरुणानं फिर्यादी चंद्रशेखर यादव यांच्या घरात कुणीही नसताना मादी कुत्र्यावरती अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावरती ही बाब समोर आली. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातनं पश्चिम बंगालमध्ये 2 तरुणांनी एकाची गोळ्या झाडत हत्या केली. या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली आहे तर दुसरा आरोपी फरार होता. दरम्यान दुसऱ्या आरोपीला डोंबिवलीतनं अटक झाली आहे. नालासोपाऱ्यामध्ये राहत असलेल्या रोहन तिवारी या 22 वर्षीय तरुणाच्या कुटुंबियांना रात्री एक व्हिडिओ पाठवला गेला. संबंधित तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ पाठवत 3 लाखांच्या खंडणीची मागणी झाली होती. दरम्यान गोवंडी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत या तरुणाची सुटका केली आहे. बोरिवली पश्चिमेला एका सोसायटीत राहत असलेल्या व्यक्तीकडनं MD ड्रग्ज जप्त झालाय. गुजन छेडा असे आरोपीचं नाव असून त्यांच्याकडनं 54 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. उल्हासनगर पालिकेसमोर फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी फी वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांवरतीही कारवाई करावी अशी मागणी केली जाते. मीरा भाईंदर पालिकेनं कचरा प्रोसेसिंग युनिटला डम्पिंगचं स्वरूप दिल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान इथल्या कचऱ्याला नेहमीच आग लागत असल्यानं नागरिक चिंता व्यक्त करतात. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या पुढाकारानं भिवंडी शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 10 दिवसांचा क्रीडा महोत्सव आयोजित केला गेला. भिवंडी शहर ऑलिम्पिक 2025 या महोत्सवाचं रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन झालं. बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कासगाव रेल्वे स्थानक करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी रेल्वे प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेत या रेल्वे मार्गाचा सर्वे करून रेल्वे बोर्डाकडे अहवाल सादर केलाय. गीतांजली एक्सप्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली. पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ MRP पेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण झाली. उल्हासनगर पालिकेनं पाणीपट्टीच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. अनेक ठिकाणी पाणी टंचाई, कमी दाबानं पाणी पुरवठा अशा समस्या असताना सुद्धा दरात वाढ केल्यामुळे नागरिक संतप्त झाले. सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीनंतर सोलापूर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. मात्र महापालिकेनं वापर केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानावर शरद पवारांच्या पक्षाकडनं सवाल उपस्थित झालाय.
दूषित पाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अंतर ठेवण्याचा सल्ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलाय. मुळशी तालुक्यातनं जाणाऱ्या पुणे कोलाड महामार्गावर भुगावमध्ये दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण आहेत. दरम्यान आज मंत्री चंद्रकांत पाटलांचा ताफा सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकला आणि आता तरी या वाहतूक कोंडीवरती काही उपाय निघेल का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्वारीला सध्या 1,670 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. त्यामुळे नाफेड मार्फत हमीभावानं ज्वारीची खरेदी व्हावी अशी मागणी शेतकरी करतात. पालघरमध्ये मिरचीच्या पिकावर चिल्ली क्रॉप रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. किडीमुळे मिरचीचा दर्जा घसरत असून मिरचीच्या भावातही घट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोसंबी बागेला पाणी टंचाईचा फटका बसला. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे. बुलढाणा जिल्ह्यात जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53ला जोडणाऱ्या खामगाव पारखेड मार्गाची दुरवस्था झाली आहे. 3 महिन्यांपासून हा रस्ता खोदून ठेवला गेलाय. दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला गेलाय. वर्ध्यामध्ये विमा कंपन्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. विम्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप होतोय. दरम्यान तातडीनं पीक विम्याची थकीत रक्कम देण्याची मागणी शेतकरी करतात. गोंदियामध्ये एका दुचाकीस्वारानं भरधाव दुचाकीवरती स्टंटबाजी केली. स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. दरम्यान स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात कारवाई करण्याची मागणी होतीये. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये निधीचा ठणठणाट असल्यानं अमरावती विभागातील सुमारे 3,000 कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती आर्थिक संकट ओढावलंय. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचं नुकसान होऊन सुद्धा मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विमा आमच्यासाठी आहे की विमा कंपनीला गब्बर करण्यासाठी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. पुसद तालुक्यातील शेतकऱ्याला एका झाडामुळे कोट्यवधींचा फायदा झाला. रेल्वे खात्याच्या सर्व्हे दरम्यान शेतात रक्तचंदनाचं झाड असल्याचं समजलं. न्यायालयात दाद मागितल्यावर या झाडाचं मूल्यांकन केलं गेलं तेव्हा त्याचं मूल्य तब्बल 4,97,00,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आणि या शेतकऱ्याला लॉटरी लागली आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी असणारी शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ऐन उन्हाळ्यामध्ये 8 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सांगोला वासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. प्रादेशिक योजनेवरनं सांगोला तालुक्यातील 82 गावं आणि 550 वाड्यांवरती पाणी पुरवठा होतो. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक वीज बिल दर्यापूर विभागातील नागरिकांकडे थकीत आहे. 14,193 नागरिकांकडे तब्बल 12,59,19,000 रुपये वीज बिल थकीत आहे. 8 दिवसात वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जातोय. गोंदिया जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळीचा मक्याच्या पिकाला फटका बसलाय. वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या मक्याचं पीक जमीनदोस्त झालंय. त्यामुळे तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. एक मोठी बातमी पुण्यात नाही. पुण्यामध्ये सीएनजीच्या किमती पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये सीएनजीचे भाव वाढले आहेत. सीएनजीच्या दरामध्ये 50 पैशांची वाढ होते आणि ही दरवाढ आज रात्रीपासून शहरभरात लागू केली जाईल. त्यामुळे सीएनजीचे दर पुणे शहरात आता प्रति किलो मागे 92 रुपये इतके असतील. यानंतरची बातमी मालवणमधून आहे. मालवणात बस स्थानकातील जुनी वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्यात आली. मात्र या कारवाई दरम्यान जुन्या इमारतीचा काही भाग नव्या इमारतीवरती कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बुलढाण्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. यावेळी बिबट्यानं 3 जनावरांचा फडशा पाडला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जबाबदारी घ्यावी असं आवाहन वनखात्याकडनं केलं जात आहे. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याजवळ मालगुण गायवाडी रस्त्या समुद्र किनाऱ्यावरती मृतावस्थेत डॉल्फिन मासा सापडला. हा मासा 12 फूट लांब आणि जवळपास 15 वर्षांचा असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. मावळ तालुक्यातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये स्टंटबाजीचे प्रकार समोर आले. काही स्थानिक ग्रामस्थ धोकादायक पद्धतीनं धरणाच्या पाण्यात मोटरसायकल चालवतात. अशा स्टंटबाजीमुळे अपघाताची शक्यताही वाढतीये. वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करत मुस्लिम बांधवांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं. वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी यावेळी केली गेली. वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटनांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. काळ्या फिती बांधत मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवला. धाराशिवमध्ये आरोपींच्या अटकेसाठी एका महिलेनं आमरण उपोषण केलंय.
कुटुंबावरती जीवघेणा हल्ला केल्याच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केला गेलाय। तातडीनं हल्लेखोरांना अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा महिलेनं दिलाय। वेळेवरती वेतन आणि पेन्शनच्या मागणीसाठी नांदेड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। मार्च महिन्याचं वेतन अद्याप मिळालेलं नसल्यानं कर्मचारी आक्रमक झाले। संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी येवल्यात रयत क्रांती संघटनेनं तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मागणीचं निवेदन अधिकाऱ्यांना दिलंय। बीडच्या वडवणीमध्ये बंजारा समाज बांधवांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला। 2 दिवसांपूर्वी रुग्णालयाचा फलक काढण्यावरनं 2 गटात वाद झाला आणि या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी सध्या जोर धरते। महात्मा फुले यांच्या जीवनावरती आधारित चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पुण्यात आंदोलन केलं गेलं। केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक झाला। केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवरती भाकऱ्या शेकत आंदोलन केलं। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेनं आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली। सांगलीमध्ये गॅस दरवाढी विरोधात शरद पवारांच्या गटाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं। गॅस दरवाढी विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवला गेला। जळगाव शहरातील फुले मार्केटमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेकडनं कोणती सजावट, मंडप, रांगोळी किंवा स्वच्छतेचं काम न केलं गेल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी संताप व्यक्त केला। आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला। हनुमान जयंतीनिमित्त गोंदियाच्या सिव्हिल लाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात 10,008 वेळेला हनुमान चालीसा पठणाचं आयोजन केलं गेलं। यावेळी महिला सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या।